100 पेक्षा जास्त भाज्यांची लज्जत वाढवणारा आज आपण सुक्या भाज्यांसाठी एक मस्त जादुई मसाला बघणार आहोत। रोज रोज मुलांच्या किंवा ऑफिसच्या डब्याला काय बरं भाजीला द्यायचं, कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न। तर आज मी तुमच्यासाठी डब्यासाठी झटपट होणाऱ्या काही भाज्या सुचवलेल्या आहेत। आता सुक्या भाज्या पटकन होण्यासाठी मस्त एक मसाला सुद्धा शेअर केलेला आहे। म्हणजे अगदी साध्यातली साधी जरी तुम्ही सुकी भाजी डब्यासाठी केली तरी हा मसाला घातला की अगदी याची चव दुप्पट होणार आहे। म्हणून आपण याला जादुई मसाला असं नाव दिलेलं आहे। मसाला कसा बनवायचा यापासून एक फळभाजी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणखीन कोणकोणत्या भाज्या करता येतील हे सगळं आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम सुक्या भाज्यांचा महिनाभर टिकणारा मसाला बनवण्यासाठी लागणारी सगळी जिन्नस अशी किचन प्लॅटफॉर्मवर आपल्याला काढून ठेवायची, म्हणजे अगदी आयत्या वेळेस सुकायला होणार नाही। तर इथे आपण असं हे सगळं काढून ठेवलेलं आहे। दुसरी आणि महत्त्वाची अशी टिप, घरातली कोणतीही एखादी बिड्याची असेल, लोखंडी कढई किंवा तुमच्याकडे तवा असेल त्यावर ही सगळे जिन्नस खरपूस भाजून घ्यायचंय। म्हणजे चांगली कडक खरपूस भाजल्यामुळे तुमचा मसाला अजिबात खराब होत नाही। लोहाचे किंवा भिड्याचे काही गुणधर्म असतात ते आपल्याला मिळतात। सुरुवातीला कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चमचाने 2 चमचे आपण इथे धने घेतलेले आहे। तर काही जिन्नस चमचाने मोजून घेतलेला आहे, तर काही जिन्नस आपण कपाने मोजून घेतलाय। प्रमाण जर आपलं अचूक असेल तर अजिबात तुमचा हा मसाला चुकणार नाही। 2 चमचे धने घेतलेले आहे, 1 चमचा साधं जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा किंवा 10-12 मेथीचे दाणे घेतलेत। सोबतच अर्धा चमचा किंवा 10 काळी मिरी घेतलेली आहे, अर्धा चमचा किंवा 10 आपण इथे लवंग घेतलेले आहे, अर्धे 5 आपण इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे, फक्त एक मध्यम आकाराची आपण इथे मसाला वेलची घेतलेली आहे, चक्री फूल आपण इथे घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा आपण इथे जावित्री घेतलेला आहे, सोबतच 2 इंच आपण इथे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, सोबतच एक तमालपत्र आपण इथे वापरलेला आहे। तर तसं बघायला गेलं तर वरण असेल, भाजी असेल, कढीपत्ता मुलं वेगळी काढून ठेवतात, म्हणून या मसाल्यांमध्ये साधारणतः 20 ते 25 कढीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहे। असं मसाल्यामध्ये तुम्ही नक्की घाला। आता ही सगळी जिन्नस सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या आचेवर आपण भाजून घेतलेली आहे, म्हणजे कढई जिन्नस चांगली खरपूस भाजली जातील। नंतर आपण गॅस अगदी मंद केलेला आहे। मंद आचेवर साधारणतः 5 मिनिटं खरपूस रंगावर आपण हे भाजून घेणार आहोत। भाजत असताना खूप जास्त करपवायची नाही किंवा याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही, त्याने यातला इसेन्स जो असतो मसाल्यांमधला किंवा जो फ्लेवर असतो तो कमी होतो। कमीत कमी मसाले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर साधारणतः इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे, बऱ्यापैकी यातला कच्चेपणा सगळा कमी झालेला आहे। आता या स्टेजला ही सगळी जिन्नस एका सेपरेट ताटावर आपण काढून घेतलेली आहे। थोडंसं पसरून पंख्याखाली संपूर्ण आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे। जसे तुम्ही जिन्नस मसाले भाजत जाल तसं सेपरेट ताटावर काढून पंख्याखाली